तर मित्रांनो, मी आता चाललो आहे कोकणात. अचानक भयानक मूड झाला आहे. मी भावाला सांगितलं आहे बॅग भरा आणि भाऊ माझा बॅग भरून स्टेशनला उभा आहे. 11:15ची ट्रेन आहे. 11:15 वाजले आहेत. ठाणा स्टेशनला ट्रेन आता लागेल आणि मी आता ठाणा स्टेशनला पोहोचेन तर माझी धावपळ होणार आहे. माझ्याकडे काहीच बुकिंग नाही आहे, रिझर्वेशन नाही आहे, तत्काळ तिकीट नाही आहे, काही नाही. मी डायरेक्ट बसणार आहे, TCची डायरेक्ट बोलणार आहे. आता काय भाई ट्रेन प्लॅटफॉर्मला लागते आहे तर मला जरा धावपळ करावी लागेल. 7 नंबर. या पिशवीला पण हातात फाटायचं होतं. आईच्या गावात फक. ट्रेन जस्ट लागली आहे, जस्ट ट्रेन आली आहे. फक थांब. ओ माय गॉड, मला फोन करून विचारते ते कुठे आहेत. आईच्या गावात हेड भगले. अजून 5 मिनिटं बस डायरेक्ट. आता मोठा प्रॉब्लेम आहे, तिकीट नाही. आईच्या गावात दमलो. माझी बॅग. चलो भाई, चल चलो बाय बाय. चल बाय. भाई साहब, भाई भावाने बॅग भरून आणलेली आहे. मेहंदी काढून आली आहे. मेहंदी काढून आली आहे, लग्नाला आली आहे. काय बोलते भाई, ट्रेन सुटलेली आहे आणि सापडली हवं एकदाची ट्रेन. आणि खूप धावपळ झाली. अचानक भयानक प्लॅन झाला आणि सक्सेसफुल झाला. ट्रेन तर मिळाली आहे पण अजून तिकीट माझ्याकडे नाही आहे. TC आल्यानंतर डायरेक्ट हातापाया पडायची बात आहे. बघूया, लेट्स सी सगळं काय होऊन जाईल. मांडवली करू. थँक्यू. मस्त. शिमग्याला आलं हो. शिमग्याला TC इकडे आहे समोर. चेकअप चालू आहे. आम्ही इकडे बाहेर वाट बघतोय. बाहेर वाट बघतोय. फक्त सीट भेटली ना बघ. हा देईल असं वाटतं मला. यंग आहे. चुकून माकून जर आपला फॅन निघाला तर देव पावला. ह्याच्या फक्त 4-5 सीट बाकी आहेत. त्या कम्प्लीट झाल्या तर इथे त्याला पकडणार. त्याला बोला काका काहीतरी करा, गावी जायचंय पालखीला काका. थँक्यू सो मच दादा. हे दादा थँक्यू सो मच. अरे भाई विषय संपला. माझी जागा साफ करून ठेवा. मला इथेच झोपायचंय. तर तुम्ही दोघी एकत्र झोपताय? मग चालेल भाई. भाई शपथ, एवढं रडवता का आता? माझ्यासाठी मॅनेज केलंय त्यांनी. ए मी नाही ओळखत तुम्हाला. मला तिकीट नाही मिळाली. म्हणजे ते काय फाईन बिन भरला मी. पण इकडे एक सीट होती ह्या 2 जणांची. त्यातली एक सीट त्यांनी मला दिली. दोघी मॅनेज झाले. नाही कोण मी नाही ओळखत तुम्हाला. म्हणजे झालं बाबा मला. कोण तुम्ही? तर आता आम्ही पोचलोय विलवडे स्टेशनला. इथून रिक्षा करून आता आम्ही आमच्या वाडीत जाणार, बोरथाडे वाडी. ओके. अरे तू आल्यास घ्यायला? हो, तो काय येतोय मागून तो बघ. गावात पोचलो भाई. हे काय केलंय? गावचा रस्ता बनवतात. असा नव्हता पहिला, आता खूपच जरा जास्त वाढवलाय. डेंजर केलंय रे काम. बाप.
गुड मॉर्निंग म्हणजे गुड आफ्टरनून. 12 वाजून गेलेले आहेत आणि आमच्या वाडीतली रिक्षा आहे ती भेटली नाही. तर आता या उन्हातनं रण त्या उन्हातनं चालत जावं लागलं असतं. तर आता आम्ही पालखीला चाललो आहे. इथे वरच्या वाडीमध्ये पालखी आलेली आहे आमच्याकडे. शनिवारी येणार आहे सकाळी. तर आता तिकडे पण जावं लागेल ना, ते आपल्याकडे येणार, आपल्याला पण तिकडे जावं लागणार भाई. आणि हा आता इथे रस्त्याचं काम चालू आहे, आपल्या गावच्या रस्त्याचं काम चालू आहे. इकडे आम्ही बसला आहे. हे आजी आहेत वरच्या वाडीतल्या आजी आहेत. तीन दादा हाय तर कर पुढे बघ, बाजूलाच मसवटाय, बाजूलाच मसवटाय. आपलं गाव लहानचा बोरतडे. रस्त्याचं एकदा काम झालं ना आमच्या, मग भाई साहाब विषय. इथे आम्ही पोचलोय. आपल्या दादाने आपल्याला सोडलं वरच्या वाडीमध्ये आणि इथे तुम्हाला आवाज येत असेल. आता थांबला. तर तिकडे चालू आहे आपल्या पालखी नाचवत आहेत. सो आपण त्यांना जॉईन करू. काय बोलतो आमच्या गावचा पोलीस पाटील आहे हा. पोपा आता पालखी जास्त पर्यंत सामान आणायला जातात, पूजा करतात. हे ऐकलं ना, आता जीव सोडलाय जरा. सारे बदला घेतात माझ्या. काल्याला आणला पाहिजे, काल्या ग्रुपवर टाकेल तो फोन मारला आई जाऊ रे. असं असतं काय नाटकात काम? तुला मी नवीन नाटक देतो. थँक्यू. आला मंग्या पण आला. गावात फॅन भेटली बाई. जेवून घे. जेवण आहे, जेवून घे. पुरी अर्धी संपवली आहे जिथले. याला मला सकाळपासून तुला वाढून ठेवलंय. भूक लागले पण खाऊ शकत नाही. तर मी वरच्या वाडीमध्ये आलेलो आहे. माझ्या गावाचं नाव आहे बोरथडे आणि माझ्या वाडीचं नाव आहे पवारवाडी. आणि मी आता तिथून देऊळ, म्हणजे आमच्या इथे देऊळ आहे रवळनाथांचं आणि त्याच्यावरती ही वाडी आहे. तर इथे कसं आहे की प्रत्येक वाडीमध्ये, प्रत्येक घरामध्ये पालखी जाते, तिची ओटी भरली जाते, खळ्यामध्ये नाचवतात आणि गारणं घातलं जातं आणि तसं करत करत सगळी घरं फिरते. अशी प्रथा आहे आपल्या शिमग्याची, होळीची. याला रात्री विचारणार कोणाकडे काय होतं ते, नंतर त्याच्याकडे व्हेरीफाय करणार कोणाकडे काय पिशवीत काय रे, किती जमा झाले, किती पुढे जमा केले भाई साहेब. सगळ्यांकडे बिस्किटच आहेत पण. हा बघ, हा पिशवीत भरून भरून घेऊन जातोय घरी. रोज आहे नाही माझा काही नाही संबंध याच्यामध्ये. घरातनं पिशवी घेऊन आलाय भाई, साठवून महिन्याभराचा जुगाड आहे बिस्किटांचा. तू पण खिशेवर, आपण खिशेवर. नाव विचारतोय तो. बघा पिशवी टाकतंय. हे दोघं मिळून आहेत वाटतं. हे बस करा ते बघा, ही पिशवी लक्षात ठेव, ही पिशवी लक्षात ठेव आणि इथे काय घेऊन येऊ नको. तोडेश कार्यक्रम नाही, चालू आहे. आम्ही आता चाललेलो आहे नदी व पोवायला.
सगळी मंडळी चाललेली होत. इथून पण वाट आहे, पण इथून आम्ही जास्त मोस्टली जात नाही. आणि इकडे खूप जास्त काय म्हणतात त्याला, चिखल कातळ वगैरे आहे. आणि असं क्या जुडी है, याद तेरी, लहानपणीच्या आठवणी, साखळी. याला साखळी बोलतात. म्हणजे ह्या पार्टला मी पुढे जाऊन प्रॉपर दाखवतो. आणि इकडे जास्त पाणी नसतं, म्हणजे एकदम पण खोल पाणी नसतं, म्हणजे लहान मुलं पण मचवू शकतात. मी याला जाऊ वाट चुकलात. ऐक ना, विनू आणि जय इथूनच मार खात गेलेले. काय सीन झालेला, विनू आणि जय सरफरे हे न सांगता दुपारच्या वेळेला नदीवर आले होते आणि घरी शोधाशोध चालू होती. हे मस्त पोहतायत आणि काका आले जयचे बाप्पा आणि तोडलाय त्याला. म्हणजे या वाटेवरून पूर्ण मार खात 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 घरी गेला बिचारा रे. असे नदीवरचे कांड आहेत आमचे. एवढा मारला, एवढा, इतना मारा, इतना मारा. नंतर तो संध्याकाळी असा आलेला की काय काय तो वेलकम मधला तो डायलॉग आहे बघ त्याचा. काका बोले टॉवेल फाडून टाका, जाणारच मेरी एक टांग निकली, मैं हॉकी का बहुत बड़ा प्लेयर था. त्याचं जयचं झालं असेल की मेरी एक टांग टूटी है, मैं साइकिल में जाने वाला था. भाई साहब, कळतंय तुम्हाला काय केवढं बाप आहे. म्हणजे नदीवर जायचं म्हटल्यानंतर असं जंगलातनं, झाडा झुडपातनं, मातीतनं, येड्या बांबात. बरोबर आलोय ना रे आपण. पहिलं प्रॉपर होते रे जागा, आता वाट लागली पूर्ण. हो, लेट्स गो बाजी. काय करतो माहिती, चिकन बिकन बनवायला हा इथे येऊन चिकन बनवायचं. हो बापला वाटेल रे इथे. म्हणजे इथे चिकन बनवायचा कार्यक्रम, दुसरा पण कार्यक्रम पण नाही, इथे नाही, गावी नको. शंख शिंपले, शंख शिंपले, असे शंख शंख शिंपले. अजून भेटतात का बघ रे. आता हे लोक आहेत ना, हे काय सीन झालं आहे, तिकडे गडूळ पाणी असल्यामुळे हे नदीतूनच ते तिकडून पोहत 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 असे चालले आहेत. ते डायरेक्ट तिथे एक वाकड्यानं आहे त्या जागी येणार आहे. म्हणजे नदी पारेश करून येत आहेत ते. 7 समुंदर पार येत आहेत हे लोक. त्यापेक्षा गपचूप या वाटेने आले असते ते नाही. गांगीला का रे तुमच्या, चालत आला असतात, चालत व्यवस्थित. ते पण हे बघ, गांगीला काज. पाणी वाढलं, पाठून त्याने कार्यक्रम केला असेल. म्हणजे हा विनू काय शोधत चाललंय काय त्या हिशोब. आम्ही चालत पोचलेलो आहे, पोहत पोहत ऑलमोस्ट पोचलेले आहे. अरे मानला तुम्हाला 7 समुंदर पार, आपलं 7 नद्या पार. ना याच्या तुमच्या चपला बिपला येत नाही, लातेने तुडदवला आणि फेकला नाहीत. मला नदीवर आंघोळ करायला आलाय आणि काय पतंजलीचा शॅम्पू केस तरी आहेत काय मी यालाच. माचो मॅन गोइंग टू डाइव. ए इथं कोसळायला असला मजा येईल. भगावलात माचो मॅन, माचो मॅन गोइंग टू डाइव. मी आला डाइव. Macho Man going to die. अरे ब इथे गडूळ करूच नकोस. त्या साईडला पूर्ण गडुळाचं पाणी झालंय तिकडे. गडुळाचं पाणी कशाला ढवळीला. 8 जणांचा मेंढीकूट. बेडू काढायचे. बेडू काढायचे
बोल ना वेडू दाखवतो 1 2 3 कोण कोण आहे तिन्हीमध्ये कोण आहे कोणी कोण काढलं? कोण व्हिडिओ आपण माझ्या अच्छा, तू आणि पूर्वेश शॉर्ट आहे विषय बरोबर आहे. कोण आहे आता थांब मी अभि पूर्वा हा विनू मी तू नाही म्हणजे तू उगाच बसलाय साहिल पूर्वा तू मी रणित बाबी प्रणाली आणि विनू. ओके काय होतं हे 4 ना नंतर 2 वाटा बाई काय ते ठरवा हो डेंजर वाटतंय माझे पत्ते हे आहेत ना बदाम बनवलाय बाई एवढा प्रेमात वेळा आहे की बदामच टाकलाय डायरेक्ट शी मेला काय तू केलंय किलवरची उतरी उतरी आहे भाभी मेंढी म्हणजे त्याला जोरात बोललाय म्हणजे मेंढी टाक मेंढी टाकलेली अरे चवळे दुरुग नाही काढला चौकण्याने चुकून बनवता तू चौकटची मेंढी टाकली उतरी अरे त्याने असं फटकन टाकलं थांब्या पानांमध्ये या पानांमध्ये भाजकेला होते मी चुकून मेंढी टाकली यार मी काहीतरी टाकलं अट्टा का काय एका मी टाकलं थांब मी चुकून मेंढी टाकली एका कोणी टाकलंय मग कशाला घाबरतो आपलीच आहे हिची शेवटची उतरे तू कर भाई बदाम टाक चौकट आहे सांगू नको चपटची पहिली उतरी आहे ही अरे या पानांमध्ये चौकट आहे 2 पेट्या झाल्यात बाप एक चुकून गेली मित्रांनो 3 मेंढ्या आपल्या हातात आलेल्या आहेत आणि पिशी सरकलेली आहे मागे बस एवढा पुढे का बसलाय तू कोण? बाजूच्या सगळं तू पत्ते बघतेस माझे म्हणजे तू नाही मी इथेच आहे पण काय नाही व्यवस्थित खेळ विचार करून खेळ लास्ट पर्यंत 52 पाणी कोट होऊ शकतो आता ही चिडी आहे अरे बदाम किती रुपये? ठीक आहे बरोबर केले मी बाकी थांब मी बाकी होतो दादा कट आहे थांब बदल अरे माझ्याकडे वाचले यार शेवटच्या 2 याच्यामध्ये एक मेंढ्या घेऊन वाचले तर 52 पाणी कोट होता. तर आज आपल्या वाडीमध्ये पालखी आलेली आहे. दणक्यात नाचवण्याचा कार्यक्रम होणार आहे आज रात्रीपासून उद्या संध्याकाळपर्यंत. मे बी 10 नंतर वगैरे आपल्या घरी पालखी येईल आणि ती दणक्यात नाचवली जाईल, तिची ओठी भरली जाईल, गारणं घेतलं जाईल आणि मजा येणार आहे. सो फायनली आज आपल्या वाडीत पालखी आलेली आहे.
गावी आल्यानंतर ही कॅप नाही घालायची. गावी आल्यानंतर एक मिनिट ही कॅप घालायची भाई. गावी आल्यावर हे कॅप फेकून दे, ती फेकून दे. फेकू नको ठेवून दे. साहिल, पालखी नाचवण्यामध्ये जी मजा आहे, स्वर्ग सुख. मी प्रसादीला आलाय आणि आमच्याकडे इडली आहे. इडली प्रसादाला, प्रसाद म्हणजे जे पण येतात त्यांना थोडंफार प्रसाद म्हणून काहीतरी द्यावं लागतं. तर आपल्याकडे इडली केली आहे. ओके, इडली सांबार डोसा, म्हणजे डोसा इडली सांबार चटणी चटणी, डोसा इडली सांबार चटणी चटणी. कसं वाटतं तुला पालखी नाचवून? एकदम मस्त. वाटच बघत होतो त्या दिवसाची, पण आता ही असं झालंय पुन्हा नाचवायची. खांदे गेलेत. तुला कसं वाटतंय पालखी नाचवून? एक नंबर. एक नंबरवरून 2 दाखवले. ॲक्च्युली आहे ना, तेव्हा काय वाटत नाही पालखी नाचवताना, कारण खूप मजा येत असते, आनंद येत असतो. पण थोडंफार बॉडी पेन होत, म्हणजे खांदा वगैरे दुखतो, पाय वगैरे दुखतात. पण ते काय, ते दुखणं गरजेचं आहे. आपण जेवढी पापं करतो ना ती त्यातनं मुक्त होतात. काय नाव तुझं? बोल. मेधांची विनोद सरफरे. ऐकून आलं? मेधांची विनोद सरफरे. काय काय मेधांची विनोद सरफरे. काय बोलतो? कितवीला आहेस? 5वी. काय करतोस? अभ्यास. हे उत्तर पाहिजे होतं बाई. ठीक आहे, अभ्यास करत राहायचा. ओके. तू कितवीला आहेस? 7वी. 7वीला आहे? 8वीला गेलो. 8वीला गेला बाई. कॉंग्रॅच्युलेशन बाई. थँक्यू. कॉलेजची तयारी चालू आहे का? 9वी 10वी नंतर लगेच कॉलेज आहे आता कॉलेज तुझं? आहे. कॉलेजला कुठे ठरवलंय, कुठे जाणार आहे? अकॉर्डिंग टू द मार्क्स. ओ, अकॉर्डिंग टू द मार्क्स. इंग्लिश छापलाय माझ्यावर तोंडावर याने. वाढला, एक 24 तास वाढले त्याला. म्हणजे मटेरियल दुसरं टाकलं नाही.
बाई माझ्या आईच्या माताला का देव नेणार तुझ्या पावट्याच्या घड्या अशोक सिंधात आज त्याच्या बहिणी आज मुलं हे सुंदर असे तुझ्या समोर नेहमी तुझ्यासाठी धावत पळत तुझे हाऊस मौज अगदी अंतिम करतात काय कमी पडू देत नाहीत. आज इकडं मुलांना मुली कमी पडतात मुलींना मुलं कमी पडतात आहेत. काय ऑनलाईन वरती सगळे अगोदर एंगेज होतात असे राजकुमार असे सुंदर तुझ्या समोर आहे. अगदी समाजामध्ये आपल्या आपल्या जातीमध्ये पुढच्या वेळेला खरोखर फुकट हजारो लाखो रुपये खर्च करायला नको अशी सुंदर असे राजकुमार हे आज घेऊन येऊ दे. आज चांगल्या आहेत आणि त्याप्रमाणे पप्पा अरे बाबा हे काय केलंस अरे मस्त सुंदर असे तुम्हाला सुनबा आणले असे होऊन दे रे. नवस आता बोलायचं आहे. हा बोल काय ह्याच्या कामाच्या क्षेत्रातलं स्क्रिप्ट आहे ती पुढे सक्सेस होऊन दे तुझ्या इच्छेप्रमाणे काय शक्ती तुझ्या काय नवस मला सांग काय म्हणतात स्ट्रिक काय स्क्रिप्ट काय तर मन मला म्हणता येत नाही, हा? बाई माझ्या आजीचा राजू आज खरोखर तुला काय कोडा टाकतोय केलं पाहिजे आज बाबा. आज खरोखरच आज जगामध्ये इकडं जिल्ह्यामध्ये मुंबई पर्यंत जिकडं तिकडं आज सिद्धांत सरपरे आज कित्येक लोक विचारतात आज ही व्यक्ती कोणती आहे कुठे राहते हे आमच्या गावची असे आम्हाला सुद्धा शब्द द्यायला हे त्याचं कोड आज त्याने जे काही तुझ्या समोर आज ते ठेवलेलं आहे त्याचं निवारण करून आज तू याचा अभ्यास करून त्या सिद्धांच्या श्रीमस्तके हात ठेवून तुझं काम झालंच असं आज इथं त्याला खात्री जन आज पुढे होगे माझी आहे आणि पुढच्या वेळेला आनंदाचे काय ते त्या मुलांना काय घ्यायचं सांगायला नको तू इथं द्यायला आलेला आहे ते घ्यायला ते तयार झालाय त्याच्या समोर तुझ्या अगोदरच जसं लग्नाची पत्रिका जातात तुझ्या समोर निवेदन सादर केलेलं आहे. आज जेस तू आहेस आज त्याच्यावर सही मारून आज त्याचं काम कर गे माझ्या आहे. आज बाबा अशोकचा मुलगा आज बाबा 204 मी त्याला सांगितलेलं आहे बरोबर देखना पोरगा आहे आजी सांगते तुझा भाचा आज बघितलेली आहे कडकडीत घेऊन ये आम्हाला कुठे काय देत आहे ते म्हणजे आम्हाला हातून लागेल दुसरी आली ते आम्हाला लक्ष दिलं तर बोला काय नाही गारण बाप घातलेला एकदम. ठीक आहे तर असा असतो आमच्या गावचा शिमगा महोत्सव आणि खूप मजा आली खूप धमाल केली आम्ही. आज आमच्या घरी पालखी आली आणि आम्ही दणक्यात नाचवली आमच्या खळ्यामध्ये आणि प्रत्येक घराघरामध्ये पालखी फिरत होती आणि अजून कंप्लीट झालं नाही अजून काही घरं बाकी आहेत तर असं एक घर करत सगळी घरं कंप्लीट करणार असा हा उत्सव असतो. आपल्या मुंबईला फक्त होळी आणि धुलीवंदन म्हणजे रंगपंचमी तर इथे महिनाभर चालतो आपलं म्हणजे कसं की प्रत्येक गावागावात येते तशी आज आमच्याकडे आली. खूप मजा आली. आता काय बोलू म्हणजे आपल्या कोकणात यायचं आपले सण साजरे करण्यासाठी शिमगा असू देत आपलं गणपती बाप्पांचं आगमन असू देत तर मला तर खूप आवडतं कारण सगळे नातेवाईक येतात आपले भाऊ बहीण सगळे भेटतात कझिन्स भेटतात सो ती वेगळीच धमाल आहे. आज मला परतीचा प्रवास करावा लागणार आहे म्हणजे माझ्या घरी जावं लागणार आहे मुंबईला पण मग जायची इच्छा नाही आहे माझी कारण की अजून बाकीची घरं घ्यायची होती मला पालखी अजून नाचवायची होती पण जावं लागणार. मुंबई काम ट्रॅफिक धावपळ असो पण हे जे 2 दिवस होते ना ते बाप होते कारण की पालखी इतकी नाचवली आहे सगळं म्हणजे एनर्जी आली अशी काम करण्याची अजून आणि सगळी निगेटिव्हिटी निघून गेलेली आहे. तर पण आता मी पण इथून निघणार आहे गावावरून मला जावं लागणार आहे 8ची गाडी आहे लांजावरून सो मी आता काय जास्त बोलत नाही जितकं मला दाखवता आलं मी तितकं दाखवलं तुम्हाला आणि तुम्हाला नक्कीच आवडला असेल म्हणजे माझ्या वाडीमध्ये माझ्या घरामध्ये कसा शिमगा असतो सो
भेटूयात नेक्स्ट व्हिडिओला. बाकी मूड सेट झाला की नाही आमच्या दाराशी हाय शिमगा.